नमस्कार मैत्रिणींनो. तर आता गुरुपौर्णिमा येते. मला वाटतंय 29 तारखेला गुरुपौर्णिमा आहे ह्याच महिन्यामध्ये 29 जुलैला. तर सेवा कधीपासून चालू करायची? तर तुम्हाला 9 जुलै 2026 म्हणजे ह्या महिन्यात तुम्हाला सेवा करायला सुरुवात करायची आहे. खूप प्रभावी सेवा आहे आणि ही सेवा जर केली तर स्वामींपर्यंत नक्की पोहोचणार आहे, कारण स्वामींची आवडती सेवा आहे ही. तर स्वामींची आवडती सेवा कोणती? तर सगळ्यांना माहितीच आहे, तर परत एकदा मी व्हिडिओमध्ये सांगते. तसं बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तर स्वामींची आवडती सेवा म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराजांची आवडती सेवा म्हणजेच दरवाजा वाजला होता, एक मिनिट. तर स्वामींची आवडती सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं पारायण शक्य नसेल तर कुठली सेवा एकदम सोपी आहे तर ती मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पूर्ण डिटेलमध्ये. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण बघा. हे बघा, पारायण करायचं म्हटलं तर बरेच नियम असतात, बऱ्याच अटी असतात. तर त्या तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही ही सेवा करू शकता. ती कशी करायची? आता 9 जुलैपासून तुम्ही अर्थात अडीअडचणी लक्षात घेऊन 9 तारखेला तुम्हाला सुरुवात करायची आहे. 9 तारखेला सकाळी आंघोळ वगैरे झाल्यावर घरातली कामं पण आवरून घ्या वाटलंच तर. त्यानंतर तुम्ही सुरुवात करायची आहे. फक्त 12 ते 12:30 हा काळ तुम्हाला जाऊन द्यायचा आहे. मग दिवसभरात कधीही तुम्ही वाचन करू शकता. तर कशी करायची? तर पारायण नाही करायचं आपल्याला. तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक दिवशी तुम्हाला 3 अध्याय पठण करायचे आहेत. फक्त 3 अध्याय पठण करायचे आहेत. रोज 3 अध्याय पठण करायचे. त्याच्याबरोबर तुम्हाला स्वामींची जपमाळ करायची आहे. जपमाळ कशी करायची त्या संदर्भात मी एक व्हिडिओ नक्की बनवणार आहे. तर जपमाळ करायची आहे. किती पण वेळा करा, ती 3 वेळा करा, 11 वेळा करा, 1 वेळा करा तरी पण चालेल. तुमच्या वेळेनुसार ती तुम्ही करू शकता. त्यानंतर तारक मंत्र म्हणायचा आहे. ही स्वामींची आवडती सेवा आहे. 3 अध्याय वाचायचे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी परत 4, 5, 6 असं क्रमाने वाचत जायचं आहे. हे बघा, रोजचे जर तुम्ही 3 अध्याय वाचले तर तुम्हाला तुमचं किती पारायण होईल असा तुम्ही विचार करा. 21 दिवस म्हणजेच 3 आठवडे आहेत. तर ह्या 3 आठवड्यामध्ये 7 दिवसांमध्ये एक पारायण कंप्लीट होतं. म्हणजे 21 अध्याय आपले पूर्ण वाचन करून होतात. 7 दिवसांमध्ये एक पारायण कंप्लीट होतं. मग 3 आठवडे आहेत आपल्याकडे. मग 3 पारायण तुमची होणार आहे ह्या 21 दिवसांमध्ये. खूप सोपं आहे आणि पूजा वगैरे काहीही मांडायचं नाही. साधं सोपं आहे. आपल्या घरात मंदिर आहे, स्वामींची मूर्ती आहे, फोटो आहे, जे काय असेल तुमच्या घरात ते. तर किंवा दत्त महाराजांचा फोटो, कारण सगळे म्हणजे म्हणतात ना, नृसिंह सरस्वती महाराज, श्रीपाद श्रीवल्लभ, श्री गुरुदेव दत्त महाराज थोडक्यात, किंवा स्वामी समर्थ महाराज, हे सगळे दत्त रूपच आहे. स्वामी म्हणजे दत्ताचंच एक रूप आहे. तर दत्ताचा जरी फोटो असला, स्वामींचा नसला तरी पण चालणार आहे. तर तुम्हाला मंदिरामध्ये, आपल्या घरातल्या मंदिरामध्ये फोटो किंवा मूर्ती जे काही असेल त्याच्यासमोर तुम्हाला फक्त बसून ही सेवा करायची आहे. फक्त 3 अध्याय पठण करायचे आहे. जास्त वेळ नाही लागत. फक्त 10 मिनिटात ही सगळी सेवा पूर्ण होते. 10 ते 12 मिनिटं. नवीन वाचन करणार असाल, म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही जर हे करणार असाल तर थोडा वेळ जास्त लागू शकतो, कारण थोडं संस्कृत आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे थोडासा वेळ थोडा जास्त लागू शकतो. आणि जर नेहमी जी लोक करतात त्यांना तर 10-12 मिनिटात सगळी सेवा पूर्ण होते. खूप सोपी सेवा आहे. माझी पण इच्छा आहे, मी पण करणार आहे. तर कशी करणार आहे तर ते मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच. आणि हे बघा, जर सकाळी वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळी पण ही सेवा करू शकता. आणि ही सेवा का करायची आहे? कारण गुरुपौर्णिमा म्हणजे आपली जी काही आपल्या मनामध्ये भाव गुरूंबद्दल असतो, ते आपल्याला गुरूंबद्दल म्हणजे कृतज्ञता आपल्याला व्यक्त करायची आहे. म्हणजे आपल्या जे काही मनात आपल्या गुरूंबद्दल, आपले गुरु म्हणजे अर्थात स्वामी, तर आपल्या गुरूंबद्दल आपल्याला जे काही आपल्या मनामध्ये असेल ते आपल्याला व्यक्त करण्याची ही संधी आहे. तर हा काळ खूप प्रभावी काळ असतो. आता तुम्ही बघू शकता, प्रकट दिन स्वामींचा किंवा दत्त जयंती, हे सगळे ह्या दिवसांमध्ये पारायण का करतात लोक, किंवा गुरुपौर्णिमेला खूप पारायणाला लोक बसतात. का बसतात? तर त्याच्या मागे हेच कारण आहे
ह्या कालावधीमध्ये दत्त महाराजांच्या किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या लहरी जागृत असतात. त्यामुळे आपल्याला ह्या दिवसांमध्ये जी काही तुम्ही सेवा करणार आहे त्यामुळे तुमची इच्छा पूर्ण होणार आहे आणि जी काही सेवा करणार आहे ती स्वामींपर्यंत तुमची पोचणार आहे. त्यामुळे ह्या काळामध्ये फुल ना फुलाची पाकळी असं म्हणायला काही हरकत नाही. थोडी का होईना सेवा ही चालू करा 9 तारखेपासून 29 तारखेपर्यंत. याच्यामध्ये एकच अट आहे, जेव्हा तुम्ही ही सेवा करणार आहे तर नॉनव्हेज खाऊ नका. विनंती आहे, नॉनव्हेज बंद करा ह्या 21 दिवसांमध्ये. आता लोक म्हणतील की आता आषाढ महिना लागणार आहे, म्हणजेच आखाड महिना लागणार आहे, तर त्या काळामध्ये किंवा ह्या आखाड महिन्यामध्ये खूप चालू असतं लोकांच्या घरात नॉनव्हेज वगैरे. पण जर आता सेवा करायची असेल तर म्हणतात ना, एका दगडावर हात ठेवलेला बरा. मग कुठेतरी थोडंसं इग्नोर करा त्या गोष्टी, नॉनव्हेजच्या गोष्टी थोड्या इग्नोर करा आणि नंतर तुमची सेवा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तो विचार करू शकता नॉनव्हेज खायचं की नाही खायचं. आणि जी लोक स्वामींचं हे वाचन करतात त्यांची तरी इच्छाच होत नाही हे नॉनव्हेज वगैरे खाण्याची, नाही इच्छा होत. पण काही ना हेल्थ इश्यू असतात, मग त्यांना त्या गोष्टी खाव्या लागतात. मग बऱ्याच ठिकाणी मी असं पण ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे, स्वामी सेवा करून सुद्धा नॉनव्हेज सुद्धा खातात. पण कसं, जेव्हा त्या काय करतात, त्या लेडीज काय करतात, म्हणजे हेल्थ इश्यू असेल त्यांच्यासाठी सांगते, सगळ्यांनी सरसकट असं करू नका. कारण ते जेवढं आपण पवित्र राहणार आहे तेवढं ते चांगलंच आहे आपल्यासाठी, आपल्यालाच असं फळ मिळणार आहे. तर ज्यांचा हेल्थ इश्यू आहे त्यांना त्याच्यातून कॅल्शियम त्यांना मिळत असतं, त्यामुळे त्यांना त्या गोष्टी डॉक्टर खायला सांगतात. काहीतरी कमतरता असते, तर त्या लेडीज काय करतात की वाचन करून घेतात सकाळी आणि त्यानंतर मग त्या गोष्टी खातात. पण नंतर वाचन एकदा झाल्यावर आणि ते गोष्टी खाल्ल्यावर मग त्या परत देवाला हात सुद्धा लावत नाही, स्पर्श सुद्धा करत नाही, किंवा जो काही ग्रंथ असेल त्याला हात सुद्धा लावत नाही. म्हणजे ह्या गोष्टी त्या पाळत असतात. त्यामुळे कुठेतरी, आणि हे बघा तुम्ही काय खाता, एक माझ्या मनाचं म्हणजे माझ्या मनातून मी सांगते, हे काय कोणी सांगत नाही, की आपण देवावरती किती मनापासून देवाची सेवा करतो, किंवा देवाचं किती मनापासून आपण किती आपलं निर्मळ मन आहे, किती प्रामाणिक आपली सेवा आहे, हे परमेश्वर पाहत असतो. मग तुम्ही काय खाऊन सेवा करता किंवा सेवा केल्यानंतर तुम्ही काय खाता हे देव कधी बघत नाही. त्यामुळे तुम्हाला जे खायचंय ते खा, फक्त सेवा ही अंतःकरणापासून करा, नक्की इच्छा पूर्ण होते. आणि स्वामी तर नक्की इच्छा पूर्ण करतात. आणि स्वामी कधी करतात इच्छा पूर्ण, जेव्हा भक्त आणि स्वामी जेव्हा एकरूप होतात, इतकी भक्ती करतात, इतकी सेवा करतात, इतकी प्रामाणिकपणे सेवा करतात की खरंच स्वामी चमत्कार हे देतच त्या भक्तांना. त्यामुळे तुम्हाला फक्त अंतःकरणापासून स्वामींना हाक मारायची आहे. आणि हे बघा, प्रत्येक सेवेमागे तुम्ही अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा ठेवली की कुठेतरी मग थोडं आपलं नातं दुरावलेलं होतं, म्हणजे स्वामींबद्दल आणि आपल्याबद्दलचे जे नातं आहे ते दुरावल्यासारखं वाटतं. अपेक्षा ठेवायची नाही, सरसकट फक्त सेवा करायची आहे. नक्कीच असं फळ हे स्वामी तुम्हाला देत असतात. अनुभव घ्या. खूप लोकांना अनुभव आलेले आहेत, खूप चमत्कार झालेले आहेत, मलाही अनुभव खूप आलेले आहेत. मी सुद्धा माझ्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ असे टाकलेले आहेत की मला स्वतः आलेले अनुभव. म्हणतात की सांगू नये, पण का सांगायचं आहे, एक कळकळीने मी का सांगते की कोण जर अडचणीत असेल आणि कोण जर असं स्वामींचं करत नसेल, जर त्यांनी जर स्वामींची सेवा करण्यास सुरुवात केली तर ती जी व्यक्ती आहे ती या अडचणीतून मुक्त होणार आहे. ही कळकळ असते की लोक जास्तीत जास्त स्वामी सेवेकडे नेण्याचा हा माझा हेतू आहे. त्यामुळे बाकी ह्याच्यात काहीच नाही. त्यामुळे मी आता मागे पण पोस्ट टाकली होती काल परवा की इथून पुढे माझ्या चॅनलवरती मिक्स कंटेंट असायचं, कधी ब्लॉगिंग असायचं, कधी रेसिपीज असायच्या, कधी स्वामींचे व्हिडिओ असायचे. पण मी एक आता निश्चय केलेला आहे की यापुढे माझ्या चॅनलवरती ब्लॉगिंग असलं तरी पण ते स्वामींबद्दल, म्हणजे देवपूजा करताना किंवा कुठे मंदिरात गेल्यावर ते ब्लॉगिंग असणार आहे, देवाच्याच बाबतीत फक्त मी टाकणार आहे.
बाकी काहीही मी ह्याच्यावरती ब्लॉगिंग टाकणार नाही की मी इकडे फिरायला गेले, मी तिकडे गेले, काही असलं काही टाकणार नाही. जे देवाच्या बाबतीत आहे ते टाकणार आहे मी. मंदिरात गेलेलं किंवा असंच देवपूजा करताना, वाचन करताना हे असं टाकणार आहे मी. देवाला प्रसाद बनवताना असं टाकणार आहे. फक्त देवाच्याच बाबतीतलं मी व्हिडिओ माझ्या चॅनलवरती इथून पुढे मी टाकणार आहे. आता परवाच पोस्ट टाकली होती मी, तर मी हा विचार केलेला आहे की इथून पुढे फक्त आपल्या चॅनलवरती स्वामींचेच व्हिडिओ येतील. स्वामींबद्दल जी काही मला माहिती आहे, आणि ही माहिती मी अशी मनाने सांगत नाही, कुठेतरी मी पण सर्च करत असते, अनुभव असतात, सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळे मी सांगत असते हे बघा देवाचं आहे, असं खोटं वगैरे सांगून मला काहीही मिळणार नाही. त्यामुळे मला जे काही करायचंय ते मी एकदम अंतःकरणापासून करते. स्वामी सेवाच आहे ही थोडक्यात. त्यामुळे करायचं असेल तर लवकर तुम्ही पारायण करायला वेळ नसेल तर तुम्ही ही सेवा करू शकता. मी आत्ताच सांगितलं कशी करायची. तर थोडक्यात परत एकदा सांगते, 9 जुलैपासून 29 जुलैपर्यंत हा 21 दिवसाचा काळ आहे. म्हणजे ही छान संधी आहे जर कोणाला सेवा करायची असेल त्यांच्यासाठी. हा काळ जाऊन देऊ नका. ह्या काळात तुम्ही नक्की सेवा करा, नक्की स्वामी तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतील ही मी स्वामीकडे प्रार्थना करते. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आणि माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, किंवा श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. धन्यवाद.